चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच महसुली मंडळात जुलै महिन्यात अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. विशेषतः 27 ते 30 जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस आणि वर्धा नदीच्या बॅकवॉटरमुळे बहुतांश नदीकिनारी मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला पिकांचे या क्षेत्रात मोठे नुकसान झाले असून नजरअंदाज प्राथमिक माहितीनुसार 5000 हेक्टरहून अधिक क्षेत्रात शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून क्षेत्र निश्चिती केली जाणार असून त्यानंतर शासकीय निकषांनुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जुलै अखेरीस जो पाऊस झालेला आहे, त्याचबरोबर शेजारील जिल्ह्यामध्ये यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्यामुळे वर्धा नदीला पूर आलेला होता. या पूर आल्यामुळं व जिल्ह्यातसुद्धा जुलै अखेरीस बहुतांश महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे साधारणतः चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, राजुरा, कोरपणा आणि गोंडपिंपरी ह्या तालुक्यामध्ये शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. प्राथमिक अंदाज आम्ही कृषी विभागाकडून माहिती घेतली असता 5600 हेक्टरवरती विविध पिकांचं नुकसान झालेलं आहे. याबाबत संबंधित तहसील कार्यालयामार्फत तहसीलदारामार्फत नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत. गाव पातळीवरती ग्रामसेवक, तलाठी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यामार्फत पंचनाम्याची कारवाई चालू आहे. संपूर्ण पंचनामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गावनिहाय किती शेतकऱ्यांचं कोणत्या पिकाचं नुकसान झालं आहे त्याचं सर्वेक्षण प्राप्त झाल्यानंतर ते शासनाचे जे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही पीक नुकसानीबाबतची नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे नोंदवण्यात येईल आणि ती प्राप्त झाल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना विनंती. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.